ए यार आपल्या गावात रिपोर्टर येणार आहे. होय कधी येणार आहे? अरे थोड्या वेळाने येणार आहे. उलट सुलट उत्तर कोण देऊ नका. आपण टीव्हीवर दिसणार आहे. का आला रिपोर्टर? हो तुम्हीच मुलाखत घ्यायला आलाय ना? अरे मुलाखत नाही बाबा, प्रश्न विचारले आल्यात. तुम्ही रिपोर्टर आहे ना? तुला कोण वाटतंय? नाही रिपोर्टरच वाटताय. मग कशाला विचारतोय? तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ह्या बेरोजगार तरुणांना प्रश्न विचारणार आहोत. प्रत्येकाचं मत जाणून घेणार आहोत. तर ह्यांचं मत आपण विचारूया. माझं असं म्हणणं आहे की देशामध्ये बेरोजगारी वाढली, त्यासाठी पोरांना काम उपलब्ध करून दिलं पाहिजे. तर तुमचं असं म्हणणं आहे की बेरोजगारी कमी झाली पाहिजे, पण त्यापेक्षा माझ्या एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोंबडी आधी की अंड? तर मित्रांनो, माझ्या प्रश्नाचं ह्यांच्याकडे काही उत्तर नाहीये. तर ह्यांना विचारूया ह्यांचं म्हणणं काय आहे. बोला. माझं म्हणणं असं आहे की रस्त्यात जे खड्डे पडलेत ते खड्डे बुजलं पाहिजे. मग तुमचं असं म्हणणं आहे की खड्डे बुजले पाहिजेत, हो. पण त्यापेक्षा माझ्या एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला एक सांगा, जर तुम्ही रस्त्याने चालला असला आणि कुत्र्याने तुम्हाला भाऊ केलं, तर तुम्ही त्याचा सक्का भाऊ का चुलत भाऊ? तर मित्रांनो, ह्यांच्याकडे केळं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. आपण ह्यांना विचारूया ह्यांचं काय म्हणणं आहे. माझं काय म्हणणं आहे, ही रिचार्ज जी महागलेत ना, ही महागाई कमी झाली पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे, पण ह्यापेक्षा एक महत्वाचा प्रश्न आहे माझ्याकडे. तर ते जे गाणं आहे, आज की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए, तर ह्या गाण्यामध्ये आंखों से हुस्न का मजा घ्यायचा कसा? ए यार काय बी कसं विचारताय? तर ह्यांनाही माझ्या गाण्याबद्दल काही प्रश्नाचं उत्तर कळलं नाही. तर ह्यांना विचारूया आपण ह्यांचं म्हणणं काय आहे. अहो तुमचं लय प्रश्न झालं, मला 200 रुपये द्या. काय 90 प्यायची इच्छा झाली काय? कारण की 90 पण महाग झाली. 90 पेनारा दिसतो का मी? मग कशासाठी 200 रुपये? अहो सर्किट नानाचा लाईव्ह शो बघायला जायचंय मला. तो शो कुठे आहे? अहो पुण्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह पद्मावती स्वारगेट. कधी आहे? अहो 27 तारखेला शनिवारी किती वाजता? रात्री 9 वाजता. आणि त्याची तिकीट कशी बुक करायची? अहो तिकीट बुक करायला मी व्हिडिओला लिंक दिली की, आणि मोबाईल नंबर बी आहे. येतो शो बघायला आणि बाकी प्रश्न तिथे येऊन विचारतो. अहो तिथे येऊन बाकीचा प्रश्न विचारा, पण मला 200 रुपये द्या. दारू पिऊन ज्याचं मन मोकळं होत नाही ना, तर तिथे सर्किट नानाचा शो बघून हसून हसून मन मोकळं होत. टेन्शन मुक्त व्हायचंय ना, तर सर्किट नानाचा शो बघायचा. चला.